गोपाळ भट, अहो आदर्श मानत होतो मी तुम्हाला, गुरुस्थानी होतात माझ्या तुम्ही. हे काय करून बसलात? असं कसं विकला गेलात? तुमच्यासारख्या काही ठराविक लोकांमुळे ना आपल्या शास्त्राची आणि विद्येची बदनामी होतीये. जगन्नाथजी, माफ करा, चुकलं माझं. मॅडम, या बाईंनाही अटक करा. येस सर. चला मॅडम. काय माझं फुटकं नशीब. मला वाटलं होतं इतकं सगळं केल्यानंतर आता तरी माझा प्रतिशोध पूर्ण होईल. एक पाऊल लांब होते मी फक्त या प्रतिशोध पूर्ण करण्यापासून, आणि यावेळेस ते राहिलं. ठीक आहे, आजवर आपल्यात जे झालं ना तो एक संघर्ष होता, संघर्ष, छुपा संघर्ष. पण आज ही भैरवी तुम्हा सगळ्यांना खुलं आव्हान देते, खुलं आव्हान देते की आजवर झाला तो संघर्ष होता, पण यापुढे होईल ते युद्ध असेल. युद्ध. कसली बाई आहेस ग तू? हे घर तुझ्या लेकीचंही आहे, त्याचंही भान नाही उरलं ना तुला आता? तू हे घर उद्ध्वस्त करणार असं बोलताना तुला तुझ्या मुलीचाही विचार नाही आला? कसा येईल? स्वार्थी आहेस तू, स्वार्थी बाई आहेस तू. आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. गेट आउट. ओ बाई, चला चला चला. चला. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू. तुमच्यामुळे माझा संसार वाचला. अहो, यात माझा काहीही रोल नाहीये. ऍक्च्युली हे सगळं देवा साहेबांनी केलंय, आणि ही जी केस आहे ना ही संपूर्ण त्यांनीच सॉल्व्ह केलेली आहे, आणि त्यांनीच मला तुमच्या मदतीला पाठवलं. देवाला मी पर्सनली थँक्यू म्हणेनच, पण तुमची खूप मदत झाली. थँक्यू. वेलकम सर. आणि हो, यांच्यासोबत काय करायचं आहे ना ते मी करतो, तुम्ही काळजी करू नका. चला.